हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीट्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या ताईंना, गोड ताईंना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि स्वामी महाराजाच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, काल एका ताईची कमेंट आली आणि मला एक सांगू का की खूप आनंद व्हायला आहे बरं का. एकतर माझं चॅनल पण ग्रो करायला स्वामी महाराजाच्या कृपेनं. आणि ताई कमेंट पण करायला लागल्या की त्यांनी कमेंट केली ती की ताई तुमचा आवाज खूप आम्हाला आवडला आणि तुमची रेसिपी पण आम्हाला खूप आवडली. तर त्या ताईचं मी अगदी हृदयातून स्वागत करते. ज्या मला कमेंट यायला लागल्यात, कमेंटसाठी, माझ्या सबस्क्रायबरसाठी आणि व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी अगदी सगळ्यांची हृदयातून धन्यवाद आणि आभारी आहे बरं का मैत्रिणींनो. असाच सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आले आहे. माझे चॅनल हळूहळू ग्रो करायले आणि स्वामी महाराजाच्या कृपेनं. आणि असंच अजून वरी जावं. आणि तुम्ही जर करत असाल तर तुमचं पण, मी तर म्हणेल की माझ्यापेक्षा तुमचं वरी जावं. तुम्ही आणखीन प्रगतीपथावर जाऊत आणि माझ्यापेक्षा तुमचे सबस्क्रायबर, तुमचे लाईक भरपूर होत ही स्वामीचरणी प्रार्थना. कारण कसं असते मैत्रिणीनं, आपण जे देत आलं ना तेच आपल्याला मिळत असते. त्याच्यामुळे मी चांगलं द्यायचं, चांगलंच मिळतं आहे. त्याच्यामुळे मी काय म्हणाले की तुम्ही माझ्यापेक्षा वरी जा आणि माझ्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर तुमचे होऊ द्या, तुमचे माझ्यापेक्षा जास्त लाईक होऊ द्या. हीच स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. कारण मी तुम्हाला जे देईल तेच मला मिळणार आहे ना. त्याच्यामुळे मी चांगलंच देते तुम्हाला, मलाही चांगलंच मिळेल. तर असं द्या मैत्रिणींनो, असंच सपोर्ट राहू द्या. तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या सपोर्टमुळं आणि मला खूप छान वाटायलं आहे बरं का. आणि अजून मला उत्साह यायला आहे की चला आपलं म्हणजे कुठंतरी आहे थोडंसं प्रगती. मुंगीहून साखर खाणंच बरं असते. हत्तीहून दगडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्लेलं कधीही चांगलं. आणि ज्यावेळेस आपण झिरोतून वर येतो किंवा असं थोडं थोडं आपण वर जातो त्यावेळेसच आपल्याला बी आपल्या कष्टाची किंमत कळती आहे. आपण काय केलं, आपण कसं आलो ह्याची किंमत कळती मैत्रिणींनो. तर त्याच्यामुळं चला, असंच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या, अशाच कमेंट करा आणि असंच लाईक जरूर करत जा मैत्रिणींनो. तर चला, आता माझा तर स्वयंपाक झाला आहे, सगळं आवरलं आहे. मी काही शेअर केलं नाही कालपासून. झालं काल बी आणि आज बी 2 दिवस झाले मी रेसिपी वगैरे काही शेअर केल्या नाहीत. असंच माझ्या मैत्रिणींसोबत म्हणलं थोडंसं बोलावं. रोज रेसिपीज दाखवण्यापेक्षा थोडंसं बोललेलं चांगलं, त्यांना पण चांगलं वाटते. म्हणून आता तुम्हाला पेरू दाखवते. मी तुम्हाला म्हणलं होतं ना 1 मिनिट. तर बघा अशी कशी मस्त आणि लाल आहेत बरं का मधून पेरू. तर थोडीशी कीड पण लागायली, काय झालं की काय माहीत नाही आहे. तर भरपूर लागले. तर हे पाहिजे तिकडल्या साईडला, त्या साईडला भरपूर येते. तर त्या काकूच्या साईडला आपल्या इकडं बी भरपूर आहेत मैत्रिणींनो. पेरू आहे आणि आंबा आहे. आणि विशेष म्हणजे अजून एक आपलं हे कढीपत्त्याचं पण झाड आहे. तुम्हाला अंधारात दिसायले की नाही, हे सॉरी अंधारात नाही, उन्हामुळे दिसायले की नाही माहीत नाही आहे. खाली लिंबोणीचं झाड आहे. भरपूर अशा आपल्या ह्याच्यात झाडं इथं. तर चला मैत्रिणींनो, जायचं आहे आजीकडं मला. तर मैत्रिणींनो, आमच्याकडं काही सुगडं वगैरे नसते बरं का. आमच्या सासूबाईपासून सुगडं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे फक्त आमच्याकडं भोगीच्या दिवशी ह्या काही अशी भाजी, ही मिक्स भाजी आणि ह्या अशा तर सगळ्यांकडेच असते माहिती आहे मला. सकाळी डब्याला दिल्या मिस्टर आणि दिदी गेले सकाळीच. ह्यांना तर शाळेला इथं 10 दिवस सुट्टी असते संक्रांतीची. त्याच्यामुळे जय आणि पिल्लू घरीच येतं. तर म्हणलं आता हे आवरलंय, खालून आली आजीचा स्वयंपाक करून आणि म्हणलं आता लाडू करून घ्यायचं. चला तुम्हाला लाडूच पण दाखवते मी. तर हे तिळं एवढे घेतले. तर आता 1 किलो असतील अंदाज, काय मला माहीत नाही बघा. असेल 1 किलो तिळं येतं. तर हे 1/2 किलो शेंगदाणे त्याच्यात, कारण मी शेंगदाणे कंपल्सरी टाकतेच, त्याच्याशिवाय लाडूला चव लागत नाही आहे. आता तुम्ही 1 किलो तिळाला किती गूळ टाकतात ते पण सांगा मैत्रिणींनो. मी तर 1 किलो तिळ आणि हे 1/2 किलो शेंगदाणे ह्या दोन्हीला मिळून 1 किलो गूळ टाकणार आहे. तर सगळ्यात आधी शेंगदाणे घेते भाजून. तर तुम्ही कशी करतात ते पण सांगा. माझी तर अशीच आहे बघा पद्धत करण्याची. कारण आमच्या सासूबाईपासून आणि माझी आई पण अशीच करते, त्याच्यामुळे मी पण असेच करते मैत्रिणींना. तर माझं प्रमाण मी सांगायला, तुम्ही पण छान करत असताल आणि तुमचं प्रमाण पण चांगलंच असेल. 1 किलो तीळ, 1/2 किलो शेंगदाणे आणि ह्या दोन्हीला मिळून 1 किलो गूळ, हे एवढंच प्रमाण टाकते बघा मी मैत्रिणींना. तर चला घेते आता लाडू बनवून. तर हे आपलं 2 चमचे बस होते हे, कारण चमच्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे. हे मिळून 3 चमचे तूप झाले, जसं की तुम्हाला म्हणलं ना मी. तर हे 3च चमचे तूप आहे, कारण घट्ट असल्यामुळे हे 3 चमच्यापेक्षा बी बरी आहे. तर हे असू द्या. तर हे आपलं तूप
वितळले आणि हे आपला गूळ. गॅस सिममध्ये थोडं वाढवते मी. गूळ पूर्ण असा वितळून घ्यायचा. नाही थोडासा फास्ट केलाय, सिमवर नाहीये, कारण थोडा गूळ एकदा वितळूस तर गूळ एकदा वितळला की मग सिम केला तरी जमतं या. तरी आपला गूळ असा मेल्ट मस्त झालाय, एवढाच मेल्ट होऊ द्यायचा. हे आपले तिळ असे तिळ घालून घेतले आणि हे शेंगदाणे खूप मस्त होते लाडू. तर हे बघा माझं प्रमाण वगैरे असं आता ही मी जसं चॅनल चालू केले ना मैत्रिणींनो तुम्हाला सांगायले तसं माझं प्रमाण आहे. नाहीतर मी असं एकदम असं ऑर्डिनरी म्हणजे प्रमाण वगैरे काहीच नाही, असंच टाकायचं ना असेच बांधत असते तरी पण छान होते. तर पण तुम्हाला जर तसे दाखवले ते म्हणताना की काय ताईने लाडू दाखवले ते आम्हाला नंतर लई भयानक होतंय पुन्हा. तर बघा आपले लाडू कशाचीच गरज नाही. हे पा एका सेकंदात लाडू तयार होते हे बघा. तर असे मी हे बनवून घेणार आहे लाडू. काहीच टाईम लागत नाही बघा मैत्रिणींनो. नॉर्मल आपलं पाण्याचा हात नाही, तेल नाही, काहीच नाही. हे पा लाडू तुम्ही पण करून बघा. तर हे झाले आपले लाडू तयार. तर आता जे शेंगदाणे हे एक मिनटं शेंगदाणे जे उरले होते ना ते चिटकने गेले, मी ते असेच खुले ह्याच्यात टाकून दिले. तर लेकरांना आवडतात, लेकरं असेही घेऊन खाते. तर अगदी 10 मिनटामध्ये माझे लाडू तयार झाले. तर खूप छान रेसिपी, म्हणजे मलाही नवल वाटायले की एवढ्या लवकर कशाने इतके हाताला चटके बसते तर असे तसं, पण काही नाही मैत्रिणींनो. खूप मस्त आणि सुंदर लाडू झाले. तर कलर पण छान आलाय बघा. चला लाडू ते तर झाले, पण ह्या राड्याचं काय करायचं आता. एवढे भांडे पडले तर घरं झाडायचे पडले तर सगळं आवरून घ्यायचं. आता वाजलेत बघा 5:30. आता 5:30 म्हणल्याच्या नंतर एवढे भांडे घासूस तर घरं पुसूस तर, कारण लाडूचा एवढा चिकट झाले सगळ्या घरामध्ये, तेवढं करूस तर 6-6:30 वाजते तर खाली जायचा टाईम होता आहे. चला मैत्रिणींनो आवरून घेते मी आता. बघा 6 वाजले, आवरूस तर सगळं करूस तर आत्ता सगळं आवरलं. भांडे वगैरे झाले, देवापाशी दिवाबत्ती झाली आपली संध्याकाळची, हे पाहू शकतात. आणि हे सगळं आवरलं. मला जायचं आहे आता आजीकडं. 6 वाजले. जसं की तुम्हाला सांगितलं भांड्याचा राडा होता, एवढं सगळं क्लीन झालं, सगळं क्लीन करून घेतलं आहे. झालं आता संध्याकाळचं अजून घरचं स्वयंपाक काम काय सरतं आहे, कधीच सरणार नाही. चला असू द्या. चला तर काम असलेलं चांगलं बरं का मैत्रिणींनो. आपल्या कामात दिवस जातं आहे. आणि विशेष म्हणजे कामात जर आपण गुंतून राहिलं तर इकडले तिकडले वाईट विचार किंवा कोण काय करायला हे का विचार करण्याचा टाईम बी आपल्याला भेटत नाही आहे. मी तर म्हणते लई चांगलं. मी जसं हे यूट्यूब जॉईन केलं आहे ना तसं मी तर इतकी बिजी म्हणजे आणि मला छान वाटायले की चला कोण काय करायलं, हे काय करायलं, ते काय करायला, अजिबात टाईम भेटत नाही म्हणजे नाही. चला बिझी लाईफ चांगली, इकडलं तिकडलं करण्यापेक्षा आपलं बिझी राहिलेलं चांगलं. चला आता जाते आजीकडे जाऊन येते. 6 वाजले, 6:30पर्यंत मिस्टर येते. तर हे बघा हे तुम्हाला दाखवून म्हणलं लक्षातच नाही मैत्रिणींनो. हे दिदीनं हे ऑफिसमधून आणलेत. हे असे बो येतं नग्ग म्हणलं तरी ऐकत नाही. लावलंय घरातच बसली, व्हिडिओमध्ये येत नाही तुम्हाला माहिती. मग आता आवरलं होतं थोडंसं काम आवरल्यामुळं मम्मी हे लाव हे बघा हे लावून दिले हे असं हे असे. तर लावले छान वाटायले. तिचं म्हणणं आलं छान वाटायले राहू दे. तर म्हणलं चला लेकरांचा नाद असते काय पडायला राहू दे, तर राहू दे म्हणलं. जाऊन येते आता खाली चला. तर रात्रीच्या जेवणामध्ये करीत होते मी टोमॅटोची चटणी. त्याच्यासाठी मी थोडेसे हिरवे वाटाणे घातले तर आणि हे टोमॅटो चिरून घेतले. तर हे आपल्या अद्रक लसूणची पेस्ट आता हे वापरत आले की मला तर अर्ध्याच्यापेक्षा कमी वापरत आले. तर थोडीशी पेस्ट घालून घेते. तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा माझा तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. माझ्या रेसिपी कशा वाटतात. रेसिपी म्हणजे आपलं नॉर्मलच आहे, घरगुती, पण काहीतरी करण्याचा एक प्रयत्न आहे. तर चला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत जा. आणि एक कमेंट मात्र करत जा बरं का मैत्रिणींनो. आणि एक लाईक मात्र नक्की करत जा. काय जातं व एक लाईक करायला. आवडला तर लाईक करत जा. तर चला मैत्रिणींनो या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.